Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1076. आजची तारीख आहे 18 फरवरी 2018. करीब हप्ताभरानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड दिवस खतम व्हायच्या अगोदर करत आहे. म्हणजे युजली हप्ते म्हणजे किती झाला म्हणजे करीब 1 महिना तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड 12च्या नंतरच रेकॉर्ड केला. सगळेच मोस्टली सगळे. आज दिवस उजाडला. आज मी आर्टिफॅक्ट एपिसोड आता वाजले किती, आता करीब 7:30 वाजले. 7:30 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड. व्हाय म्हणजे समटाईम्स युअर आर्टिफॅक्ट एपिसोड इज टू मच डिले अँड टू मच अर्ली. म्हणजे जस्ट लाईक एक तर करीब 12, 1, 2 वाजून जातं, नाही तर कधी कधी 7:30-8 वाजता. व्हॉट इज दिट रेग्युलर टायमिंगमध्ये कर ना. जसं तुझं जेवण झालं तसं तू वॉक ऑफ कर, तेव्हा वगैरे होऊन जाते. डूड अशी सिच्युएशनच नाही येत आहे ना. ठीक आहे, संध्याकाळी तुम्ही जेवतो, ओके ठीक आहे. पण संध्याकाळी जेवल्यानंतर मला चान्स भेटते का? महिन्याभरानंतर आज मला चान्स भेटला की आज मी जेवण झाल्यावर वॉक करीन संध्याकाळी, आणि तेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड बनवीन. बट मला असं वाटते का संध्याकाळी डिस्टर्ब करण्यापेक्षा आता आपली जी खाली वेळ आहे, सो लेट जस्ट गो अँड लेट जस्ट बी मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. सो आय एम जस्ट डुईंग दिस. सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1076. मला 1076 एपिसोड झाले यार. चला, दिवसामागे दिवस कसे गेले कळतच पण नाही. 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड जस्ट असं वाटते का आत्ताच झाले. म्हणजे 76 एपिसोड म्हणजे करीब 2 महिने तर झालेच. म्हणजे डिसेंबरच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी PMIची टेस्ट दिली होती ना, PMIची टेस्ट दिली त्याच सिच्युएशनमध्ये करीब म्हणजे 4-5 तारखेलाच माझा 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता मी. त्याच्यानंतर मग आजची फरवरी 18 आहे. सो इट जस्ट लाईक 2 महिने झालेच आहे. सो इट्स बीन रिअली ग्रेट. म्हणजे 1000 आर्टिफॅक्ट एपिसोड दॅट्स अनदर थिंग. इम्पॉर्टंट थिंग इज की आपण लेवल 2वर आहे. राईट नाव वी आर इट लेवल 2. आणि ज्याप्रमाणे आपण विचार केला होता ना की प्रायव्हेट म्हणजे आपण आपली लाईफ कशाप्रमाणे डिझाईन करू आणि कशाप्रमाणे हळूहळू जे आहे पॅरामीटर्स आपल्यासमोर येईल, देन आय फेस धिस थिंग, होऊन राहिलं आहे ते. म्हणजे ज्याप्रमाणे मी विचार केलं बिलकुल तेच होत आहे. असं काही खास डिफरंट नाही. एव्हरीथिंग इज जस्ट लाईक दॅट वॉट आय डिसाईड. कधी असं वाटलं नाही का आपण म्हणजे या पोझिशनवर येऊ, म्हणजे असं विचार केला जाईल तर असं म्हणता येईल की आपण करीब 1 किंवा 1.5 वर्ष अगोदर आपण इथे पोहोचण्याचं सुद्धा आपल्याला एकदम इम्पॉसिबल वाटत होतं की ह्याला आपण कसं पोहोचू, कसं आपण एक प्रकारे डिझाईनमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये फील्डमध्ये जाऊ. अँड देन बट हळूहळू कसं या साऱ्या गोष्टी रिअलाईज होऊन राहिल्या, या साऱ्या गोष्टी इझी वाटून राहिल्या, या साऱ्या गोष्टी पॉसिबल वाटून राहिल्या. कसं आहे की नाही का, जे आपल्याला पाहिजे ना बस त्याच्यावर फोकस राहा, बाकी काहीच नाही. तुम्हाला काहीच करायचं ना, जस्ट तुम्हाला जे पाहिजे ना बस त्याच्यावर फोकस राहा. मग हळूहळू नाही का असे मार्ग सुचत जाते. असं तसं मार्ग सुचत गेले का म्हणजे विचार करणं डूड. जर मी वर्धेवरून नागपूरवरून मग मी इथे क्लासेस केले, देन त्याच्यानंतर इथे जॉब केला. हे जस्ट लाईक नॉर्मल. मी कुठे एका पिंजऱ्यातून निघालो आणि पिंजऱ्यातून निघून एक वाट दिली स्वतःला. जस्ट लाईक रिअली खतरनाक थिंग. पिंजऱ्यातून निघालो म्हणजे काय, म्हणजे कुठे दबून होतं का तू? ऑफकोर्स 1 वर्ष अगोदर मी कुठे होतो? मी खापरखेडाला होतो ना. विचार कर ना, मी फरवरी महिना 2017ला कुठे होतो मी? विचार कर बरं, खापरखेडालाच होतो. घरचं काम सुरू होतं तेव्हाच मी करीब
फरवरी किंवा मार्चमध्ये मी आयफोन घेतला. म्हणजे या आयफोनला करीब 1 वर्ष झालं असं म्हणता येईल आपल्या आयफोनला. सो यस, तेव्हाच मी असं सुरू केलं होतं आपल्याला काही करायचं वगैरे, राईट. तिथूनच आपली सुरुवात झाली होती की आपल्याला आता इथे राहायचं नाही, आपल्याला टिकायचं नाही. म्हणजे याच सिच्युएशनमध्ये मला, म्हणजे जेव्हा मी खापर केला होतो फरवरी महिन्यातच मला असं कळलं की आपल्याला आता इथून लवकरात लवकर गच्छंती करायची आहे. सो आय एम जस्ट डुईंग दिस. 2 महिने लागले. 2 महिन्यानंतर मग मी इथून निघालो, वर्धेत गेलो, वर्धेतून सरळ नागपूरला अपडाऊन करायला लागलो क्लासेस, आणि तिथून मला हे जॉबचा ऑफर भेटला. एव्हरीथिंग इज गुड. या समजर नाही का, मी असं स्वतःला विचारतो की तुला राईट नाव राईट हिअर तुला काही पण पाहिजे, सगळं भेटू शकतं, सांग तुला का पाहिजे. सो माझ्यापाशी असं काहीच नाही आहे जे मला पाहिजे म्हणून. या म्हणजे कसं आहे की आता सिच्युएशनमध्ये माझ्यापाशी पैसा पण आहे, आईवडिलांचा रिस्पेक्ट, मित्रांचा पण रिस्पेक्ट, यस, फोकस, समोर जाण्यासाठी जो कॉन्फिडन्स, आणि हलकासा स्ट्रगल. खूप जास्त स्ट्रगल नाही, हलकासा. म्हणजे कसं, मला 8 घंटे काम करावं लागत आहे, आल्यानंतर रूममध्ये थोडं स्वतःला प्रायव्हसी भेटत नाही, दॅट्स इट. बाकी काही एवढं काही हे नाही, बट तेही काफी किंचित आहे. या मग जस्ट लाईक दुपारी शिफ्ट असली की मला चांगला हे भेटतो, प्रायव्हसी. बट सकाळी शिफ्ट असली का थोडंसं प्रॉब्लेम असते, बट त्याच्यातही इतकं जास्त प्रॉब्लेम वगैरे नसतो. सो या एव्हरीथिंग इज गोईंग गुड. असं काही हे नाही का जस्ट सब खतम झाला आहे अँड जस्ट लाईक तुला राहण्यासाठी जागा नाही, 2 टाईमचं जेवण भेटत नाही. अरे भाऊ, तुला एवढा चांगला मेसचा डब्बा, इट वॉज रिअली ग्रेट मेसचा डब्बा. मग तर काही विचार करायच नाही लागत. तरीही म्हणजे कसं की समजा जर मी असं मनाला शांत ठेवण्यासाठी असं म्हणतो ना का आपण काही ना काहीतरी आपल्याला पाहिजे, तर मला शांत ठेवण्यासाठी आपण का बोलू की जस्ट लाईक मला समजा जर एकाच दमात खूप सारे पैसे आले माझ्या ATMमध्ये, सो हाऊ शुड आय स्पेंड धिस मनी. सो नाही का, हा फक्त विचार करण्यामध्येच मला मजा येते, त्याला ॲक्च्युअलमध्ये नाही का मला तसं करायचं नाही आहे. या ॲक्च्युअलमध्ये मला असं करायचं नाही, बट असं विचार करण्यामध्ये फक्त एक सॅटिस्फॅक्शन भेटते. यू रिअली थिंक का एकदम ATMमध्ये अचानक 5-6 हजार करोड रुपये आले आणि देन हाऊ शुड यू स्पेंड दिस मनी, लाईक हाऊ क्रीपी इज दॅट. या मी खूप अगोदरपासून नाही का या स्वप्नावर विश्वास ठेवणं सोडून दिला. बट काय, या स्वप्नाला बघतो मी, व्हाय, कारण या स्वप्नाने मला बघण्यामुळे मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन भेटते. थोडं म्हणजे कसं की तात्पुरता प्यार, जस्ट लाईक फील्स रिअली ग्रेट. हां, आणि ठीक आहे मग भाऊ, चला आता नाही होत आहे पॉसिबल, बस विचार करू, थोडं चांगलं वाटून घेऊ अँड देन जस्ट क्विट इट. मोटार सुरू झाली आहे, मोटार बंद करून देतो मी. ओके, सो चला आपण काहीतरी आज चांगल्या टॉपिकवर बोलू. आज खूप दिवसानंतर मला थोडंसं मनाला थोडं शांत वाटत आहे, माइंड थोडं फ्रेश आहे, पोटात जास्त गुडगुड करत आहे, त्यामुळे मला असं वॉक करायचं आहे. करीब सकाळपासून माझे पाय बसूनच होते, हातात थोडेसे सीधे झाले आहे. जस्ट लाईक वॉक, थोडंसं फील बेटर वाटून राहिलं आहे. सो आता वाटते की आता आपण आपल्या मनातल्या गोष्टी हळूहळू आपण आता ह्याच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करू. ओके ओके, सो वेअर डू वी स्टार्ट. या आपण इथे आपलं PMI बद्दल बोलू. आपण थोडंसं मला थोडंसं जस्ट लाईक कठीण वाटून राहिलं आहे, एक प्रकारे डिझाईन करणं, या साऱ्या गोष्टी जस्ट लाईक लिटल बिट कॉम्प्लिकेटेड थिंग्स फॉर मी, जस्ट लिटल बिट, जास्त काही नाही. बट मला असं वाटते का ज्याप्रमाणे म्हणजे माझ्यासोबत नाही का 2 जण अजून रिक्रूट झाले होते. एकाचं नाव अमित पाल आहे, दुसऱ्याचं नाव आहे विवेक बेलेकर.
सो ते दोघं जण पटकन शिकले राव या गोष्टी. डिझाईन कसं करायचं, पार्ट मॉडेलिंग कशी करायची, हां मॉडेल कसं करायचं वगैरे वगैरे ते लवकर शिकले. मी जस्ट एक प्रकारे नाही का ॲसेटवरच भिडलो. या पार्ट मॉडेलिंग तर झालं इन्व्हेंटर केलीच नाही. त्या मला थोडंसं कठीण होऊन राहिलं. जस्ट लाईक म्हणजे कठीण म्हणजे होत तर आहे. म्हणजे समजा जर मला काही गोष्ट डिझाईन करायला लावली तर ते लोक थोडे लवकर करून देईन. जस्ट लाईक एका घंट्यात ते करून देईन. तर मला करीब 1.25 घंटा लागेल, 1 घंटा 15 मिनिट लागेल, किंवा 1 घंटा 10 मिनिट लागेल, 15-20 मिनटं थोडी जास्त लागेल. या म्हणजे कसं की मला अजूनपर्यंत तिथले शॉर्टकट्स अजूनपर्यंत माहीत नाही. म्हणजे पॅटर्न, मिरर कसं करायचं वगैरे वगैरे. ऑल दिस थिंग्स थोडंसं माझ्यासाठी एक प्रकारे इनविजिबल आहे. पण हळूहळू ते माझ्यासोबत विजिबल होऊन राहिलं आहे. बट त्याचा मला काही एवढा मोठा खास काही इश्यू वाटत नाही. म्हणजे जसं हळूहळू ज्याप्रमाणे मी याच्यावर काम करून राहिलं आहे, इट जस्ट लाईक या साऱ्या गोष्टी हळू फिमिलियर होऊन राहिल्या आहे माझ्यासोबत. ओके. अजून काय सांगायचं आहे अजून. हां अरे हो, मी एक गोष्ट सांगायचं विसरूनच गेलो 8 एपिसोडमध्ये. काय आहे, काल नाही का मी काम करत होतो युजली, तर आपले सचिन नायडू त्यांनी असं म्हणलं की आहे का कोणी वगैरे आपके दोस्त. सो मी म्हणलं या ऑफकोर्स आहे ना. सो म्हणजे कसं की हां फोन लावताय तुम्ही? नाही जेवायला जायचं का म्हणलं? हो तेच जेवायला जायचं आहे. आताच निघायचं सगळेजण सोबतच निघू ना. ते निघेल, ते येतोय. ते बाकीचे कुठे जातात काय माहिती, चायनीज बिनीज खायला. चला नंतर मग. तुला काय बेस्ट टाईप खायचंय का? काय मला काय असं काय बाहेरचं खाण्याबद्दल काय आयडिया नाही. मी काय म्हणतो, मला फक्त पोळी भाजी. मला तेच आवडतं. आणि घ्यायला माहिती हां